विनंती आहे की आपण नेटपासून थोडंसं दूर राहायचं आहे. सोसायटीकडून ही सूचना आलेली आहे. विकेटचं पतन पाहायला मिळतं, वारंवार विकेटचं पतन पाहायला मिळते. खराब रणनीती पाहायला मिळते. 1992 मधील 1992 मधील हाय आपले संघ पाहतो. माझे विद्यार्थी आनंद लुटताना पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आनंद पाहायला मिळतो. मागे निर्णय घेतला पंचांनी, पुन्हा बोलवलं आणि नॉट आउट दिला जातो. नाबाद ठरवलं जाते. पुन्हा जाऊया आपण. 2-3 धावा धावपलकातील मात्र बॅटची कडा घेऊन बॅटला चाटत जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथे मात्र विकेटचं पतन. वारंवार इथे दाद मागितली जाते, अपील केलं जाते आणि पुढील खेळाडू होते फलंदाज आहे. फलंदाजला एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे दोन्ही संघातला. प्लीज जर तुम्ही नाही तर तुम्ही मॅन ऑफ द मॅच पासून तुमचं नाव वंचित राहू शकतं. मॅन ऑफ द सिरीज पासून नाव वंचित राहू शकतं जर आपला सबस्टिट्यूट खेळाडू इथे नसेल तर. सुंदर रणनीती पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजीचा नजराणा पेश करतो. गोलंदाज आहे. धावसंख्या होते 3 धावा. एक ताकदीने मारलेला शॉट होता, पाहतोय आपण. एकदा नक्की दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का पण नाही. इथे फसतो आणि इथे विकेटचं पतन. एकूण धावसंख्या पंचांनी एकूण धावसंख्या सांगायची आहे. हॅलो, कृपया पंचांनी जो निर्णय आहे तो कॉमेंट्री बॉक्सकडे वळून आपला निर्णय द्यायचा आहे आणि निर्णय देताना आपण तिन्ही पंचांनी एकत्र मिळून निर्णय द्या. या ठिकाणी माजी विद्यार्थी संघटनेकडून ज्या स्वर्गीय आरजी गाते साहेब चषक पर्व 2 या ठिकाणी आपल्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय संदीप दादा बिरवटकर यांच्या अनुषंगाने मला वाटतं हा दुसरा पर्व या ठिकाणी आपण साजरा करतोय. आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आपण पाहतोय, खरंच 92 पासून ज्या बॅचेस आपल्या या ठिकाणी शाळेमध्ये शिकून गेल्या त्या सगळ्या बॅचेस मला वाटतं आज एकत्र आलेल्या आहेत. अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी या ठिकाणी एकत्र आनंद घेण्यासाठी स्वर्गीय आरजी गाते साहेब चषक पर्व 2 या ठिकाणी या नियोजन कमिटीचं या ठिकाणी मनापासून आभार. कारण आपल्या या नियोजनामुळेच सगळे माजी विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत. प्लीज कंटिन्यू. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या होते 15 धावा. सुंदर मोठा खेळायचा प्रयत्न होता, ताकद होती, वाऱ्याच्या वेगाने बॅट मात्र फिरवली होती पण बॅट आणि चेंडूचा मात्र संपर्क झाला नाहीये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू गेला. इथे मात्र एक धाव नक्की मिळेल पण नाही. थांबवले. सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचला दोन्ही फलंदाज. एकदा नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्येतील 16 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हो, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते आपल्याला. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या शाळेतून आपले वडील शिकून गेले त्या शाळेतला मुलगा मला वाटतं आज वडील आणि मुलगा एकत्र या स्पर्धेमध्ये खेळत आहे. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे आणि खरोखर या माजी विद्यार्थी संघटनेचं मनापासून या ठिकाणी आभार. कारण आपल्यामुळं एवढे सगळे माजी विद्यार्थी या ठिकाणी एकत्र आले आहेत. प्लीज कंटिन्यू. चालू करा. 17 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतो. हो, स्लोअरचा चेंडू होता. ऑफ टर्न आपल्याला पाहायला मिळाला. ही मात्र विद्यार्थ्यांची जी शाळेतली मजा होती ना तीच मजा, तोच उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय. पुढे करायचा प्रयत्न होतो, फसतोय आणि विकेटचं पतन.
वारंवार विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावफलकावरती धावा येतात 1-7 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला. एक धाव नक्की मिळेल आणि एका धावेने धावसंख्येवरती बरोबर धावसंख्येवरती एकूण 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हो इथं मात्र सुंदर स्वतःच्याच कॉटन बॉल म्हटलं जातं त्याला आणि नोचा देखील इथे इशारा. नोच्या फक्त एक धाव होईल विकेटचं पतन असेल. एक धाव संख्येमध्ये वधारल धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय वधारले 19 धावा. माध्यम खेळाचा प्रयत्न होता. युनिटी 1992 संघाचे कर्णधार आपल्याला सूचना आहे. आपला एक्स्ट्रा खेळाडू आपण या ठिकाणी पाठवलेले नाहीत. युट्यूबला किंवा आमच्या रेकॉर्डला तुमच्या संघाचा कोणताही रेकॉर्ड आमच्याकडे नाही आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं आपल्याला जे बक्षीस भेटणार आहे त्यापासून आपण वंचित राहणार आहात. तुमचा रेकॉर्ड आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा रेकॉर्ड नसल्यामुळे तुम्हाला भेटलेल्या पारदर्शकापासून तुम्ही वंचित राहणार आहात. युनिटी 1992 संघाचे कर्णधार आपल्याला सूचना आहे. आपला एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी द्यायचा आहे. आपला एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी नसल्यामुळे तुमच्या संघाचा कोणताहीच रेकॉर्ड आमच्याकडे नाही आहे. युट्यूबला काहीच दिसत नाही तुमचा रेकॉर्ड. त्यामुळे तुम्ही मिळालेल्या पारदर्शकापासून वंचित राहणार आहात याची तुम्हाला मी नोंद करून सांगतोय. चला आपण मॅचकडे वळूया. सुंदर पण पाहायचा इथे पण नाहीये. इथे होतं का धावपत पाहायचं पण नाहीये. धाव पूर्ण केली जाते. एक धाव पूर्ण एका धावेने धावसंख्या पुढे सगळं धावसंख्या 21 धावा धावफलकावरती आपण पाहतो. चौथं षटक प्रगतीपथावरती शेवटचं षटक आपण पाहतो. 21 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा पुढे करण्याचा प्रयत्न फुलटॉस केला की एकदा मात्र अडवला जातो थांबवला जातो चेंडू आणि एक धाव वरती रोखले जाते. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतो. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. संमिश्र गोलंदाजी पाहायला मिळते. टप्प्यामध्ये बदल आपण पाहतो. पुन्हा एकदा आडव्या बॅट निघायचा प्रयत्न लॉंग ऑफला जाताना पाहायला मिळतो. एकदा दिवसात धावासाठी प्रयत्न सहजरित्या पूर्ण केला जातो. वाऱ्याच्या आणि चित्तेच्या वेगाने 2 धाव पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 24 आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा. पुन्हा एकदा आपण मॅचकडे जातोय. पुढे जाण्याचा प्रयत्न सुंदर झेप देऊन चेंडू उडवला जातोय. या क्षेत्ररक्षक मात्र आपल्याला पाहायला मिळते. गुणवत्ता पाहायला मिळते. त्याच्याकडे ताकद पाहायला मिळते. धावसंख्या होते 25 धावा धावफलकावरती फुलटॉस चेंडू सुंदर पण काहीसा गोलंदाज मात्र याला चेंडू समजला नाही. षटकांबद्दल समाप्ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतो त्या म्हणजे 26 आणि जिंकण्यासाठी हवे त्या फक्त 27 धावा. आपण पहिला सामना पाहिला 36 धावांचं आव्हान. त्यानंतरचा दुसरा सामना पाहिला 35 धावांचं आव्हान. त्यानंतर आता आपण तिसरा सामना पाहतो तो म्हणजे 27 धावांचं आव्हान. जसं स्पर्धा पुढे सरकत जाते तसं मात्र धावफलक आपण निश्चंक गाठताना आपल्याला पाहायला मिळते. खाली उतरताना अनेक आपल्याला पाहायला मिळते. काय या स्पर्धेची किंवा या मैदानाची खासियत असेल ते या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. यापुढे होणारा सामना सौख्या 11 वर्सेस झोलाई कृपा संघ. दोन्ही संघाचे संघ नायक आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. सौख्या 11 आणि झोलाई कृपा संघ दोन्ही संघाचे संघ नायक आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. यापुढे होणारा सामना सौख्या 11 वर्सेस झोलाई कृपा संघ. चला कुणाल कदम आणि किशोर ठसाल. चला 1992 साठी यायचं आहे. 1992 मला वाटतं 1992 मधील सगळ्यात मस्तीखोर विद्यार्थी असू शकतात. कारण त्यांचा जी मस्ती तीच मजा तोच आनंद या मैदानात ते घेतात. दिनेश का ते 2024 मध्ये खेळत नाहीये तर 1992 मध्ये खेळतात. आणि कर्णधार सौख्या 11चे कर्णधार सुनील कदम.
चला जलय इकडे किशोर दादा इकडे 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 पीछे 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 देखो पीछे सौख्याली यांचे कर्णधार आपण नाणेफेकीकडे जातो. त्यानंतर सामना चालू करायचा. पंच जास्त वेळ घेताय तुम्ही. ज्यांनी पहिल्या पर्वाचे जे मानकरी ठरले होते ते 1992 ही बॅच होती आणि तोच साबळा इथे रंगतदार होईल का. स्कोअर मात्र थोडासा कमी धावसंख्येचा जरी असला तरी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अनिश्चितता असते. आपण देवांचे व्यवस्थापक आणि संघमालक सुधीर कदम. चला 27 धावांचं आव्हान घेऊन उतरलेलं आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज संघ आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे रॉयल कारभार धामणी आपल्याला पाहायला मिळतो. रॉयल सामना सौख्या 11 वर्सेस आई जोलाई कृपा क्रिकेट संघ. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मित्रांनो, माणूस हा रॉयल असण्यापेक्षा रिअल असला पाहिजे. ते रिअल आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. संघाचं नाव देखील आहे रॉयल कारभार. रॉयल कारभार धामणी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज आहे फुलडा शत्रक्षक काही नाहीत. सुंदर शत्रक्षण पाहायला मिळालं. संघासाठी एक धाव रोखून ठेवली मात्र एक धाव सोडती घेण्यात यश मिळतं या सलामीवीरांना. सौख्या 11 एका धावाने जिंकलेला. चला आपल्या दुसरी तयार ठेवायचे. स्लोअरचा चेंडू होता. षटकार मारण्याचा प्रयत्न सामनाकारात रूपांतर होता. शत्रक्षक तैनात. क्रिकेट खेळाडू आपण पाहिलं. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. 2 धावा पुन्हा सन्मान्य खेळले. इथे मात्र डायरेक्ट हिट होईल का पण नाहीये. नेम नाहीये. नेम हुकतोय आणि गेम चुकतोय. पुन्हा एकदा एकेरी धावावरती भर दिला जातो. इथे मात्र बीट होतो म्हणजे थांबवला जातोय. हा चेंडू पकडला जाणार नाहीये. पुन्हा एकदा पुढील खेळाचा प्रयत्न होतो. एक धाव नक्की पण पंचांचा इशारा. लक्ष ठेवा पंच छोट्या छोट्या गोष्टीसाठी जर आपण वारंवार एकत्र आलो ना तर मात्र थोडंसं कठीण जाईल आपल्याला स्पर्धा संपन्न होण्यासाठी. आपला निर्णय त्वरित क्लिक करायचा आहे. लक्ष ठेवा. स्वीप करायचा प्रयत्न केला. एकदा नक्की मिळेल. शेवटचा चेंडू असू शकेल. धावसंख्या आहे 5. सन्मान घेऊन गेला. एक धाव नक्की मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का पण नाही. एक धाव. एकेरी प्रत्येक चेंडूवर ते एक धाव घेतली आणि 6 धावा धावतात. 6 चेंडू 6 धावा जिंकण्यासाठी आवश्यक होत्या. त्या 24 चेंडूमध्ये 27 धावांची गरज असताना पहिल्या षटक समाप्ती 6 चेंडू 6 धावांची धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी हव्यात त्या फक्त 18 चेंडूमध्ये आपल्याला पाहिजेत त्या 21 धावा. उलटा चेंडू येतो. इथे जायतो. षटकारामध्ये रूपांतर होतं का पाहायचं पण षटकार आणि षटकाराच्या मदतीने मात्र विजयाच्या थोड्या आशा पल्लवित होतात. विजयाचे किरण आपल्याला पाहायला मिळते. आशा पाहायला मिळतात. जसा सूर्य मात्र सूर्योदय होताना पाहायला मिळतो तसं मात्र आशेचे किरण आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा उंच चेंडू जाताना पाहायला मिळेल. धाव केले. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केले जातात आणि थांबवले जाते. 2 धावेच्या आणि षटकाराच्या मध्ये धावसंख्या होते. एकूण आपण पाहतो 14 धावा. नो चेंडू. एक धाव नक्की मिळेल. 2 धावा पोहोचतील का. एक नो आणि धावून काढलेली 1 धावाच्या 2 धावा प्राप्त होतील. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होते त्या 16 धावा धावफलकावरती. दुसरं षटक अजून प्रगती पथावरती. रणनीती पाहायला मिळतोय आणि तो गुदगुळे करत जातात. गवत कापत चेंडू. एक धाव नक्की. दुसऱ्या धावाचा देखील सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होत होती 18 धावा. 1-8. अजूनही दुसरं षटक प्रगती पथावरती. सुंदर नियोजन. रणनीती गणिनी काम आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा चौकाराच्या दिशेने पाहिलं तर लॉंग आपला चेंडू पाहतोय आपण. धाव बाद होतोय का पाहायचंय पण इथे धावबाद होतोय आणि विकेटचं पतन माघारी परतावं लागेल. धावसंख्या होते 19. हॅलो. जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची गरज. यानंतर होणारा सामना आपण दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. आपल्याला वेळ फार कमी आहे याची नोंद घ्यायची आहे सर्वांनी. यानंतरचा सामना सौख्या 11 वर्सेस षटकाची समाप्ती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होतात. एकूण आपण पाहतोय 20 धावा 7 धावांची गरज. 12 चेंडू 7 धावांची गरज. काहीसा 1992 ची दमछाक होताना पाहायला मिळतंय मित्रांनो.
कारण गत वर्षी विजेता आहे, मानकरी आहे 1992 ही बॅच, आणि आज संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळते. काही जास्त करण्याचा प्रयत्न होता पण अतिरिक्त धाव आव्हान पंचांच्या दोन्ही भूमी समांतर धावा येतात अवांतर, आणि अवांतर धावेने विजय सहज सोपा केला जातो. अजूनही 6 धावांची गरज. इथे फक्त ताकद लावण्याची गरज नव्हती, फक्त स्वीप करायचं होतं, दिशा द्यायची होती, पण इथे विकेटचं पतन माघारी परतावं लागेल आणि समीकरण बदलतोय तो म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी आहेत त्या 6 धावांची गरज. तुषारला हुशारही खेळावं लागणार आहे कारण संयमाने क्रिकेट आहे. अजूनही 6 धावांची गरज. उलटा चेंडू होता, 1 धाव नक्की होईल. अनुराग या लवकर या, आपण जिंकला आहात आम्हाला माहित आहे. अनुराग याच्या चेहऱ्यावरील स्माइल सांगून जाते त्या स्पर्धेमध्ये आम्ही टिकून आहोत. अजून गुणलेखक म्हणून आपल्याला लाभलेले अनुराग वैभव आपल्याला पाहायला मिळालं. गुणलेखक म्हणजे या पूर्ण स्पर्धेचा पाठीचा कणा म्हटलं जातं गुणलेखकाचं, कारण न चुकता एकदम कटाक्ष नजरेनं सगळीकडे लक्ष देऊन कॅमेरासोबत त्यांनाही लक्ष द्यावं लागतं, न चुकता न थकता हे काम करावं लागतं. नजर राहते दुर्घटना घटी असं हे गुणलेखकाच्या बाबतीत होऊ शकतं. त्यामुळे गुणलेखक हे महत्वपूर्ण असं स्पर्धेमध्ये. स्वावलंबी शिक्षण हेच आमच्या विरीत रयत शिक्षण संस्थेचे श्रीमान R.G. काते विद्यामंदिर भूमी पंचक्रोशी माजी विद्यार्थी सेवा संस्था आयोजित स्वर्गीय दिवंगत R.G. कातेसाहेब चषक 2024 दुसरं पर्व आपण पाहतो. GTC लाईव्हच्या या टेलिव्हिजन या युट्यूब लाईव्हद्वारे आपण ही स्पर्धा पाहता. युट्यूबद्वारे जोडले गेलेल्या सर्व हितचिंतक, माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मी समालोचक मनीष मेहने मनभावी कलाविष्काच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक एकदा स्वागत करतो आणि स्वर्गीय R.G. काते साहेब चषक 2024 यांच्या वतीनं देखील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या स्पर्धेच्या शेवटच्या अंतिम सामन्यापर्यंत आपण असेच जोडून राहा आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटा. हॅलो, पंचाने मॅच सुरू करायची आहे, विनंती आपल्याला आहे. हा पंच मी येऊ इथे लेट की तरी ना. नितीन आणि यश आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला असेल तो नितीन आणि नॉन स्ट्राईकला तो असेल तो यश. पाहायचं आपल्याला पाहायला मिळतोय माजी विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनी असा चित्त थरार घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेट म्हणजे एक युद्ध मानलं जातं. युद्ध आपण जर